व्याजदरांचे 4 प्रकार आपण बघतोय. आज शेवटचा आहे त्या 4 पैकी. आधी ॲब्सोल्यूट बघितले, मग एक्सआरआर बघितले, मग सिंपल बघितलं आणि सीएजीआर. सीएजीआर म्हणजे कंपाऊंडिंग ॲन्युअल ग्रोथ रेट. हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. याचा फॉर्म्युला वरती दिलेला आहे मी आणि हा एक्सेलमध्ये पण काढता येतो. याचं उदाहरण घेऊन समजून घेऊ आपण. 1 लाख रुपयाचे 10 वर्षामध्ये 2 लाख रुपये झाले. तर सामान्य माणूस काय म्हणतो की 10% रिटर्न मिळाले. असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तो आपल्याला वेड्यात काढतो असं समजायचं. कारण सीएजीआर काय म्हणतंय, 1 लाखाचे 10 वर्षात 2 लाख रुपये झाले तर तुम्हाला फक्त 7.18% रिटर्नच मिळाले. बरं, दुसरं असं की हा कसा आहे, आपण लहानपणी चक्रव्याढ शिकलोय. तर चक्रव्याढ पद्धतीचं व्याज म्हणजे सीएजीआर. 1 लाख रुपये तुम्ही आज इन्व्हेस्टमेंट केले, त्याच्या पुढच्या वर्षी 1,10,000 झाले. त्याच्या पुढच्या वर्षी 1,20,000 नाही, 1,21,000 रुपये झाले. त्याच्या पुढच्या वर्षी 1,33,000, त्याच्या पुढच्या वर्षी 1,46,000. अशा प्रकारे 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 2,59,000 रुपये होतात. भविष्यातले जे आपले गोल्स असतात त्याच्यासाठी आपण फायनान्शियल जे गोल असतात, मुलांचं एज्युकेशन किंवा अजून आपलं रिटायरमेंट, ह्यासाठी सीएजीआर फॉर्म्युला वापरला जातो. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.